पहा, पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ओपन करायची आहे. प्ले स्टोअर ओपन झाल्यानंतर वर तुम्हाला सर्च करायची आहे ECI नेट. ECI नेट हे सर्च केल्यावर हे ॲप्लिकेशन तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसेल. आता याला ओपन करायची आहे. इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करा. ओपन झाल्यानंतर एक असा इंटरफेस तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसेल. त्या ठिकाणी तुम्हाला 2 नंबरचं ऑप्शन दिसत असेल, सर्च युअर नेम इन लास्ट SIR. यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर एक लिस्ट तुमच्यासमोर ओपन होईल. ही सर्व लिस्ट तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे. त्यामध्ये तुम्हाला आधी स्टेट सिलेक्ट करायचा आहे. जो काही तुमचा स्टेट असेल तो सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचं 2002 मधलं जे डिस्ट्रिक्ट असेल ते सिलेक्ट करा. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट झाल्यानंतर असेंब्ली तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे, जी तुमची 2002 मध्ये होती. ती असेंब्ली या ठिकाणी सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंर तुम्हाला बाकी काही भरण्याची गरज नाही. खाली या आणि या ठिकाणी इलेक्ट्रॉल फुल नेम इन लास्ट SIR 2002 मध्ये तुमचं जे काही नाव SIR मध्ये होतं ते नाव या ठिकाणी टाकायचं आहे आणि त्याला सर्च करायचे आहे. तुमचे नाव टाकल्यानंतर जर या ठिकाणी सर्च होत नसेल तर तुम्हाला तुमचे आईचे किंवा वडिलांचे नाव या ठिकाणी टाकायचे आहे आणि सर्च करायचे आहे. तर पहा, सर्च केल्यानंतर ज्यांच्या नावाने तुम्ही सर्च केलं त्यांच्या नावाची या ठिकाणी तुम्हाला नावं दिसतील. आता यामध्ये तुम्ही जे नाव सर्च केलं ते नाव या ठिकाणी शोधा. ते नाव शोधल्यानंतर त्या नावाचा या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. आता आपण 2002 मध्ये जे नाव सर्च केलं त्याचा स्क्रीनशॉट या ठिकाणी काढून घेतलेला आहे. याचप्रमाणे आता आपल्याला 2024 मध्ये जे तुमचं नाव आहे त्यांचं देखील स्क्रीनशॉट या ठिकाणी काढायचं आहे. आता त्यासाठी तुम्हाला खाली या ठिकाणी एक ऑप्शन दिलेले आहे, सर्च युअर नेम इन वोटर लिस्ट. याला क्लिक करा. आता मी या ठिकाणी मतदान कार्डचा नंबर टाकून सर्च करणार आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही तुमचा देखील मतदान कार्ड नंबर टाकून घ्या आणि खाली सर्च एक बटन दिलेले आहे त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर जो तुम्ही मतदार यादीचा नंबर या ठिकाणी टाकला त्यांचे पूर्ण डिटेल्स तुम्हाला स्क्रीनवर ओपन होईल. याचा देखील स्क्रीनशॉट तुम्हाला काढून घ्यायचा आहे. स्क्रीनशॉट काढल्यानंतर आता तुम्हाला मेन पेजवर यायचं आहे. आल्यानंतर खाली तुम्हाला कनेक्ट विथ इलेक्शन ऑफिशियल याचं एक ऑप्शन दिसेल, त्याला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला तुमचा पुन्हा या ठिकाणी वोटर ID टाकायचा आहे आणि खाली सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला पहिलं जे ऑप्शन आहे नो युअर BLO याला क्लिक करायची आहे. क्लिक केल्यानंतर तुमचा जोही BLO असेल त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. आता तुम्ही तुमच्या BLOशी या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून तुमचं SIR मॅपिंग ही करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या 2002ची यादी, 2026ची यादी आणि तुमच्या BLO याचे सर्व काही हे स्क्रीनशॉट काढून ठेवा. तुमच्या BLOशी तुमचा संपर्क करा आणि तुमचं SIRचं मॅपिंग करून घ्या.